भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त कोपरगाव शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी देशभक्तीपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या पद्मा मेहता प्राथमिक कन्या विद्यालयातही स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका संगीता दरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीत तसेच राज्यगीताचे सामूहिक गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। यामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीतांवर सादर केलेल्या कवायतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला। रवींद्र खापेकर, सोनतारा भन्साई, बालाजी पतसंस्था, धनश्री पतसंस्था, निलेश मुंदडा, सचिन कोठारी तसेच पीपल्स बँक यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय गणवेश व दप्तरांचे शाळेच्या वतीने वाटप करण्यात आले। तसेच विविध मान्यवरांच्या वतीने लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या खाऊचे वाटपही करण्यात आले। यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक, महापुरुष आणि सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। सदर कार्यक्रमात स्कूल कमिटी सदस्य रेखा सावंत, ज्येष्ठ शिक्षक जेजूरकर सर, पालक प्रतिनिधी अनिल कुदळे, प्रभारी मुख्याध्यापिका संगीता दरेकर यांच्यासह शाळेच्या शिक्षिका रंजना गवळे, मनीषा खळदकर, उज्ज्वला वदक, सुनीता क्षीरसागर, मीना निर्मळ, वंदना खर्डे, मंगला आव्हाड, ज्योती आरोटे, शुभांगी शेळके, शिक्षक योगेश्वर जाधव तसेच पूर्व प्राथमिक विभागाच्या कांगणे मॅडम, आवारे मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी महेश जगताप, सुराशेताई, शीतल जाधव यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजवणाऱ्या विविध उपक्रमांमुळे पद्मा मेहता प्राथमिक कन्या विद्यालयातील स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात पार पडला। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनीसा साने, कोपरगाव। राष्ट्रप्रेषितांचे आचंद्र सूर्यनांद स्वातंत्र्य भारताचे, हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे आचंद्र सूर्यनांद स्वातंत्र्य भारताचे, कर्तव्य दक्ष भूमी सीतारघुत्तमाची रामायणे घडावी एके पराक्रमाची, शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे, आचंद्र सूर्यनांद स्वातंत्र्य भारताचे, येथे नसो निराशा थोड्या पराभवाने, पार्थास बोध केला येथेच माधवाने, हा देश सैन्य प्याला गीताद्य अमृताचे, चंद्र सूर्यनांदो स्वातंत्र्य भारताचे, येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे, जनशासनाकडीचा पायाच सत्य आहे, येथे सदा निनाद जय गीत जागृतीचे, आचंद्र सूर्यनांदो स्वातंत्र्य भारताचे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या पद्मा मेहता प्राथमिक विद्यालयात जमलेल्या आदरणीय बंधू भगिनी, सन्माननीय मान्यवर व सर्व सेवकवृंद आणि विद्यार्थी यांना प्रथमतः आजच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला व त्याचे नाव भारत असे ठेवण्यात आले। आपल्या देशाला 79 वर्ष पूर्ण होऊन आपण 80व्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आलो आहोत। द्वेष आपला हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक राष्ट्रपुरुषांनी त्याग, समर्पण, बलिदान केलेले आहे। त्या
ज्ञात अज्ञात वीरांचे स्मरण करून त्यांना त्रिवार वंदन करण्याचा आजचा हा दिवस. देह जरी वेगळा असला तरी आपली ओळख एकच आहे की आपण सर्वजण भारतीय आहोत. विविधतेतही एकता हीच भारताची खरी ताकद आहे. आजचा आपला भारत देश प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे आपण स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्या देशातील शेतकरी, जवान, वैज्ञानिक, शिक्षक, डॉक्टर, कामगार, राष्ट्र निर्मितीत योगदान देणाऱ्या प्रत्येक नागरिकाप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. म्हणून आपल्या देशाचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आजच्या या मंगलदिनी आपण सर्वजण मिळून आपल्या भारताला समृद्ध, ज्ञानसंपन्न आणि स्वावलंबी बनवण्याचा संकल्प करूया. शेवटी मी एवढेच म्हणेन, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. आजच्या या मंगलदिनी सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.